नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मैदान 26 मार्चला होतं आहे. हे मैदान ओपनचं होतं आहे. कासेगाव या ठिकाणी जिल्हा सांगली. हिंदकेसरीचं मैदान आहे आणि हिंदकेसरीचं मैदान म्हटलं की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की सगळेजणं आता विश्रांती घेतील आणि टॉपच्या मैदानामध्ये चांगल्या जय्यत तयारीनिशी उतरतील. आता कोणाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे चला बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. एक टॉपचे 4 पैरे माझ्याकडे आहेत. ते पैरे मी तुम्हाला सांगतो आहे आणि ते पैरे कोणासोबत असू शकतील हे बघूया आपण. सुरुवात आपण करतो आहे ज्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र गाजवला आणि गाजवतो आहे असा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन त्या मैदानामध्ये पाळण्यासाठी सज्ज झालेला आहे. आणि आता त्याचा पैरा कोण असेल, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सांगली जिल्हा म्हटलं की काळ्या मातीची रानं आली आणि काळ्या मातीची रानं आली की एक टॉपचे नंदी जे काळ्या मातीत पळतात ते नंदी कायम गुलालामध्ये राहतातच. प्रत्येक बैलांचे वेगवेगळे पळ असतात. कोण घाटावरती म्हणजेच माळ रानावरती चांगला पळतो, काटणाच्या रानावरती चांगला पळतो, कोणी काळ्या मातीमध्ये चांगला पळतो, कोणी लाल मातीमध्ये चांगला पळतो. परंतु एक अशी जोडी आहे, ही जोडी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. 2 वेळा पळाली, दोन्ही वेळेस 1 नंबर मिळवलेली जोडी आहे. मी बोलतो आहे श्रीनाथ केसरीची 1 नंबरची जोडी. आणि माळशिरसच्या मैदानामध्ये आत्ता एक मैदान झालं होतं, त्या 2 लाखाच्या मैदानामध्ये 1 नंबरचं पारितोषिक पटकवलेली जोडी श्रीनाथ केसरीची जोडी, लाडकी सगळ्या महाराष्ट्राची जोडकी लखन आणि हिंगोलीकरांचा सर्जा, ही एक टॉपची जोडी आहे. आणि ही जोडी 100% नाही 1001% पळणार आहे, म्हणजे आहेच. कारण की मी तुम्हाला सांगितलं की 22 तारखेला जे मैदान होतं ट्रॅक्टरचं त्या मैदानामध्ये भुंगा आणि लखन पळणार आहे. तर हीच जोडी पळाली होती आणि ह्या पैर आपला सगळ्यांना कळाला कसं असतं आपलं नियोजन आयोजन. आणि बघूया ही एकच जोडी चांगली पळेल आणि ही गाडी निर्विवाद वर्चस्व करेल असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते तुम्हीसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. लखन एक टॉपच्याच पैऱ्यात येतो आहे आणि लखनला रोखणंच कठीण होईल. आणि बघूया शेवटी लखनला रोखायला तिथं रती महारथी असतीलच, परंतु ही गाडी सहजासहजी सापडणार नाही आहे असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा तुम्ही. आता सुरुवात करूया आपण राहुलदादांच्या एलियनबाबत. राहुलदादांचा एलियन हिंदकेसरीच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे आणि तो हिंदकेसरीच्या मैदानामध्ये प्रथमच पळतो आहे. तिकडच्या मैदानात आणि इकडच्या मैदानामध्ये जमीन आसमान फरक आहे. कारण की राहुलदादांचे जेवढे नंदी हिंदकेसरीच्या मैदानामध्ये पळतात, मथुर आणि सारजा जे आहेत ते नेर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. परंतु आता एलियनसुद्धा काही 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी येईल, कारण की मैदान जे आहे ते हिंदकेसरीच आहे. कारण की सगळ्यांना माहिती आहे राहुलदादांच्या दावणीतला जो मथुर आहे त्याच्या पाठीमागं जर कोण जर जागा चालवणार असेल तर एलियन, त्याच्यामध्ये धमक आहे आणि तो खरंच पळतो आहे आणि पळतो तर पळतोच म्हणावं लागेल. आणि बघूया एलियनचं नियोजन आता कसं असणार आहे. मी सांगतो तुम्हाला, एलियन सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे एलियन एक टॉपचाच नंदी आहे त्या ठिकाणचा घोडागाडी शर्यतीमधला. आणि त्याचं नियोजन जे आहे ते आपल्याला TTV-सोबत दिसू शकतं, अमित शेठ पाटील यांच्या TTV-सोबत. आता TTVच का, कारण की तुम्हाला माहितीच आहे अमित पाटील सुपणे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत की त्यांचाच राहुलदादा त्यांचे एक खूप जवळचे संबंध आहेत. आणि आता सहजासहजी एलियनला पैरे मिळणे खूप अवघड आहे. आणि TTV सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे गुलालाचा बेताज बादशाह आहे आणि तो चांगल्या मोठ्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोच. आणि एलियनसुद्धा त्याच्यासोबतच पाळण्याची दाट शक्यता आहे, कारण की एलियनला घाटावरती एवढे मोठे पैरे मिळणे अशक्य आहे. आणि म्हणूनच मी सांगतो आहे अमित पाटील सुपणे यांचा जो आहे TTV, तो TTV आणि एलियन ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. आता वळूयात आपण ह्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बिंजोडचं शर्यत क्षेत्र ज्याने सलग 5 वर्ष गाजवलं आणि गाजवतो आहे
असा हा राहुल पाटील अडवलीकर कल्याण यांचा बिंदोडचा बादशाह मथुर 1001 हा सुद्धा आपल्याला कासेगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तसेच 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा त्याच्या नावावरती खूप सारे हिंद केसरी किताब आहेत. भारत केसरीचा किताबसुद्धा त्याच्या नावावरती आहे. आणि आता त्याचं नियोजन जे आहे ते कशा पद्धतीनं असेल. राहुल दादांनी नियोजन जे आहे तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की जो मथुर आहे तो आदत वासरांना घेऊन खूप छान पळतो. आणि ज्यावेळेस मोठे नंदी असेल त्यावेळेस थोडंसं त्याला बैल म्हणजे व्यवस्थितरित्या पाळणारा लागतो. मथुर सगळ्यांना माहिती शहाणा बैल आहे आणि तो सरळ पळतो आणि सगळ्यांना माहिती एक अनुभव आहे. या बैलगाडी शरीर क्षेत्रामधील एक अनुभवी असा नंदी आहे आणि त्याची कामगिरी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तो काय पळतो, मैदान ज्यावेळेस मोठं असेल त्यावेळेस तो गुलालामध्ये असतो तर असतोच. आणि कोणी कितीही टॉपची गाडी असू द्या त्या ठिकाणी त्याची मारण्याची धमक या मथुरमध्ये आहे. त्याने सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं, सिद्ध करतोच तो स्वतःला मोठ्या मैदानामध्ये. आणि आता राहुलदादांच्या मथुरचं नियोजन कसं आहे ते मथुरचं नियोजन आदतमधलं वासरू आहे का दुसऱ्यामधलं वासरू आहे ते मला माहीत नाही. चांद उर्फ चंद्या मी तुम्हाला सांगितलंच होतं ही जोडी ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये पळणार होती, परंतु काही कारणास्तव तांत्रिक अडचणीमुळे हे जे मैदान होतं कॅन्सल झालेलं होतं. परंतु मथुर आहे ते कालच्या मैदानामध्ये पळणार नाही. मथुर सगळ्यांना माहिती आहे मेन मैदानामध्येच पळतो. हिंद केसरी असेल, श्रीनाथ केसरी असेल, म्हणजे कुठलेही असो पश्चिम महाराष्ट्रातलं जे मानाचं मैदान असेल त्या मैदानामध्येच मथुर पळतो. अन्यथा मथुर आहे तो दिसत नाही आपल्याला पळताना अशा कुठल्या मैदानामध्ये बारक्यासारख्या. एखाद्या वेळेस पळला तर पळतो, परंतु नाही. मथुरचं नियोजन जे आहे ते दादा चांगलंच करतात. आणि चांद उर्फ चंद्या रमित पाटील सुपणी यांचाच मला माहिती आहे त्या मैलामध्ये त्या आदत वासरू का दुसरा असेल मला वाटतं. खूप धमक आहे त्याच्यामध्ये. आत्ता एक जे बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये आदतमधला एक टॉपचा तो आहे हुकमेक का. जर तो नाही पळाला तर कोण असू शकतो, जर तो नाही पळाला तर सचिन पळू शकतो. कारण की ही जोडी मागे एकदा पळणार होती. स्विफ्टचं मैदान होतं, त्या स्विफ्टच्या मैदानामध्ये ही जोडी काही कारणास्तव पळाली नव्हती, मैदान कॅन्सल झालं होतं. पण सचिनसुद्धा एक नाव समोर येते आपल्या मथुरसोबत. बघूया कशा पद्धतीनं मथुर आणि सचिनचं नियोजन होतं आहे. शाहिदभाई आणि राहुलदादा हे नियोजन करतील किंवा बघूया काय होतं आहे काय नाही. परंतु ही 2 नावं जी आहेत ती समोर येतील. सचिन आणि चांद उर्फ चंद्या मथुरसोबत नाव जोडलं जाऊ शकतं. आता सगळे म्हणतील की मेहरबानचा पायरा जो आहे मेहरबान मुंबईमध्ये आहे त्याच्यामुळे तो येईल का नाही येईल हे संध्याकाळी एक व्हिडिओ येईल माझा खेळ पैऱ्यांचा. या पैऱ्यामध्ये सगळ्यांनी बघा, सगळे टॉपचे पैरे सांगतो, परंतु अंदाजित पैरे सांगतो. ज्यावेळेस खरे समजतील त्यावेळेस मी सांगेन तुम्हाला, काही काळजी करू नका. आता बोलूयात आपण बकासूरकडे. आता बकासूरचा पैरा कोण असू शकतो. सगळ्यांना माहिती आहे काल कशा पद्धतीने त्यांनी कमाल केली आणि दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला. किती टॉपचा असू द्या माझ्या पुढे नाही चालत आणि मीच राजा या बैलगाड्या शरीर क्षेत्रातला. आणि खरं आहे तर आहेच म्हणावं लागेल. आता काळ्या मातीला गाडी चांगली कशी पळेल. बकासूर आणि घरणिकेकरांचा राजा ही एक काळ्या मातीला गाडी चांगली पळते. मागच्या वेळेस ही गाडी पळाली होती, म्हणजे तिकडं काळ्या मातीमध्ये कोळ्याच्या मैदानामध्ये मागच्या कुठंतरी मैदानामध्ये पळलेली होती. त्या ठिकाणी गाडी गट सुट्टा काढला होता, सीमेला सुट्टी गाडीली होती, परंतु फॉल झाली होती गाडी. म्हणून म्हणतो या गाडीला खूप चांगलं स्पीड लागेल काळ्या माती राणीला. आणि हीच गाडी मला असं वाटते पळावी गाडी, चांगली गाडी पळेल. घरणिकेचा राजासुद्धा आता पहिल्यासारखा फॉर्ममध्ये आला आहे, बकासूरसुद्धा फॉर्ममध्ये आला आहे. चांगलं कॉम्बिनेशन होईल. बबलूच्या चाकले मच्छिंद्रगड असतील या गाडीवरती, मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतंय तुम्हीसुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि आता सगळे म्हणतील की बब्या का नाही. बब्या कटनाच्या राणाला चांगला पळतो. शेवटी आता मोहिल शेठ धुमाळे हे मालक आहेत, ते ठरवतील कोणा पळवायचं कोण नाही. फक्त एक आपण चर्चा करतो आहे की बकासूरसोबत काळ्या मातीला पळणारा कोण असेल असा नंदी. ही झालं मी सांगितलं तुम्हाला घरणिकेकरांचा राजा. आता समोर एक नाव येते, चांगलं नाव आहे वाटेगावकरांचा बादलसुद्धा चांगला पळतो. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काळ्या मातीमध्ये तो एक चांगल्या स्पीडनं पळतो, त्याचा एक इतिहास चांगला आहे. आणि ज्या वेळेस ही गाडी पळाली त्यावेळेस गुलाल हा या जोडीने मिळवलेला आहे. बघूया आता शेवटी ते पैरा ठरेल ज्या दिवशीच कळेल. आता सगळ्यांना माहितीच आहे बकासूरचा पैरा म्हणजे एक धप्पाच असतो, परंतु अंदाज तरी बांधू शकतो आपण या पैऱ्यांच्यामध्ये. बघूया आता हे जे मैदान आहे 26 मार्च 2026चं कासेगावचं मैदान जे आहे त्या मैदानामध्ये खूप साऱ्या बाईट पडलेल्या आहेत. आता आपण बाईटला नाही, आता थोडंसं काय होते आज आपण जाणार आहोत
कालगाव या ठिकाणी, तालुका कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी आज एक आदतचं मैदान आहे आणि त्या आदतच्या मैदानामध्ये बघूया कशा पद्धतीने कोणकोणती अशी आदत वासरे आहेत ती कमाल करतील आणि बघूया खूप आनंद घेऊया आजच्या मैदानामध्ये. दुपारनंतरनं सेमीला मी जाईन त्या मैदानामध्ये. धन्यवाद.